हे बघा ही राईस मिल आणि तांदूळाची गोणी घेतले. तिकडच्या दरवाजाने चाला तिकडं. किरव या आम्हाला देणार का मावशी? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, झालेली आहे तयारी मुंबईला परतीच्या प्रवासाला जाण्याची. हे बघा, ह्या बॅगा भरल्यात आणि अर्ध्या बॅगा गाडीमध्ये नेऊन ठेवल्यात. आणि हा ठेकेदार कुठे गेला? तो बघा कुठं जाऊन उभा राहिलाय. पिशव्या ठेवायच्यात, पण त्याला एवढी घाई झाली ना, सारखा गाडीजवळ. तू एकटाच जा, जा एकटाच जा, आम्ही नाही येणार. जा ना, तुला जायचंय ना. काय पप्पा येणार नाही? गाडी कोण चालवणार आहे? पप्पा चालवणार आहेत. आता पुन्हा कधीच याला आणणार नाही या मित्रांनो. एवढा त्रास दिलाय ना, एखाद्या लहान मुलाच्या वरती याने आम्हाला त्रास दिलाय. सकाळपासून ना त्याला बांधला. आता तो इथपर्यंत आला बरं का, इथपर्यंत आहे बघा. इथपर्यंत तो बेड घेऊन आला, जी बांधलेली ना त्याला रशी, इथपर्यंत घेऊन आलाय. पिशव्या वाहते मी, गाडीत नेऊन ठेवते. त्याला वाटतंय मला सोडून जात आहेत काय, मला नेणारच नाही. त्याचं असंच चाललंय. आणि मी अजून वरती टेरेसवर गेली नाही. तर चला एकदा टेरेसचा तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. आपण टेरेसवर जाऊन येऊया. बरेच माझी नवीन फॅमिली येणं जॉईन झालेली, त्यांना माहिती नाही की आता बघा आला. हां, आता काय येता येणार आहे? तुला येणार आहे येता? कशाला पण कशाला तर पडतोय काय? मी नाही येत, तुला जायचं तुझा. हे बघा, टेरेस आपला मस्त पावसाने धुवून जातोय. काही धुवायची गरज नाही आता, आहे ना. आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवते. आणि हे इथं आहे आपला अशोक चक्र. हा बघा, पेटतो तो रात्रीचा, पण आम्ही लावतच नाही, कारण सगळं आता पावसाने सगळं जंग पडलंय याला, लोखंडांना. आणि व्ह्यू बघा, इथून किती मस्त नजारा दिसतोय ना. हे बघा, समोरच आपला ब्रिज आहे तो नदीचा. इकडे गाव आहे या बाजूला. ही आपली इकडे खाली गाडी, एक गार्डन आपल्या इकडे. झाड हे तोडायचे होते, राहिलं तसंच. हे बघा, मस्त असं नजारा आहे. खूप भारी वाटतं इथं. वरती यायला वेळच नाही मिळाला, कामातच जातोय दिवस नुसता. आलं की काय सांगायचं. तरी दोघंच होतं म्हणून एवढं जेवणाची काही एवढी हे नव्हती. जास्त माणसं असले की ते पण नाही. मग आता चला जाते. पोरगा बसलाय बॉक बॉक करत. सगळं ते टायगरचे बाप्पा बसले जातात पॅकअप करत. आणि गाडी काय आमची चालू झालीच नाही शेवटी. ओ, ही गाडी थोडीशी पुढे घ्यायची होती मधोमध. तुमची बाईक आहे ना? हा, तुला जायचं तुझा. आता नेक्स्ट टाइम ना मला कोणी सांगायचं ना, मी तुम्हाला पण सर्वांना सांगून ठेवते आता की ताई टायगरला का नाही आणलं. ह्याचे एक तर जीवाचे असे हाल, आणि हा एक तर इथं राहत नाही, त्यामध्ये आमचे हाल वनवास करून टाकतो. तिकडे त्याला सवय झालेली आहे त्या घराची ना, त्याला हे होतं तिथं बरोबर, पण इथं ना त्याला जमत नाही. आणि खरंच आहे, प्राण्यांचं तसंच असतं. त्यांची मनाला एक ना त्यांची भीती असते की मला इथं सोडून जातील का काय, आणि हिरासतात ते मग मनातल्या मनामध्ये. म्हणून ना आता यापुढे त्याला मी खरंच नाही आणणार. मला कोणी किती कमेंट करा, मी आता अजिबात कोणाचंच ऐकणार नाही. कारण ह्या पोराने आम्हाला त्रास तर दिलेला आहे आणि स्वतःला त्रास करून घेतला आहे, एवढा त्रास करून घेतला आहे. चला आता दरवाजे वगैरे लावतायत, आता निघतो. हे बघा, गाडी जवळच उभा आहे रे पोरगा, काय करायचं. त्याला पप्पांना सारखा येतोय बोलवायला. हा, येत आहेत. हो चला, काय यायचं का नाही तुम्हाला अजून? पाय निघत नाही इथून. काय करायचं, एवढं सुख समाधान मुंबईला नाही हो. हा निसर्ग, वातावरण, किती माणूस फ्रेश, आणि इच्छा होत नाही निघायची. पण आता काय करायचं, मुलं बाळ. हा टायगरने तर वैताग आणलाय नुसता. चल चल चल, पुढच्या वेळेस आणायचं याला नाही. याला पुढच्या वेळेस काय आणायचं नाही बाबा. किती बघा ना, निसर्ग छान आहे,
जेवण जातंय फर्स्ट क्लास, कोणाचं टेन्शन नाही काय नाही, मस्त निवांत जिंदगी आहे. खाऊन पिऊन 2 भाकर सुखी राहायचं. जाऊ द्या, म्हातारे झाल्यावर येऊया आपण. काय म्हातारपणात तरी वेळ मिळतो की नाही. आता तर लय जवान आहेत आपण. निघा बघा किती त्रास देतोय हा. काय लय करायचं? त्रास दिलाय, सकाळपासून लय त्रास दिलाय. एवढा त्रास काय सांगू, ते दाखवलं नाही कारण कामाची गडबड होती. निघता आता बघा 2:45 वाजले तरी अजून आमची पॅकअपच चाललाय सगळा. चला जाऊ दे, उशीर होते अजून. बरंच रस्त्याने काय 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 गोष्टी घ्यायच्यात. चला निघ गेला आता धपाटे अशी ना. चल चल, बसलायस ना आता, बस. त्यांच्याकडे काय बघतोय, जा ना, चालव तू गाडी, जा. हा बस इथं ते येणार नाहीत. तू तिथंच बस, तुला जायचे, तुला लय घाई लागले ना जायची, मग तू जा. हा राहा असाच इथंच राहा आतमध्ये. किती काढत आहे बघा ना, ती पुढं ठेवते पायाजवळ. चला तिकडून ती पाण्याची बॉटल. आता येऊ परत. बाय करायला आले. अरे बाय करतायत. बाय बाय. बघा 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 रे. टायगर पण रडतोय. बाय बाय बोलतोय. बाय बाय. हा येते तो मला बोलतोय चल गाडीत. येते सगळे आले सोडवायला ना. ते काय सगळे आले. बाबा बरे आहेत का बाबा? बाबांना काही थंडी वाजते काय? थंडी भरल्या? बरं नाही? बरे आहेत ना? बाय टायगर बाय. जा. रडताय, चावणार चावत नाही. मुंबईला चाललोय म्हणतो तुम्हाला. मुंबईला चालला. हा येता का म्हणतोय. हा? चाललो बोलतो. रडतोय जातानी, रडतोय. हा जाम घाबरला पण तू वाकडा बसतो नाही का? नाही, सरळ बसेल आता. चांगला आहे घरी. आईला घाबरवलं ना. टायगर आईला बाय कर. बाय. आता मित्रांनो निघालो गावाच्या इथून. आता जायचे आपल्याला कुठे, राईस मिल मध्ये. तर मिल मध्ये जाऊन आता मिल पण दाखवते, राईस मिल आमच्या गावातली. तर मित्रांनो हे बघा, महालक्ष्मी राईस मिल. इथं आलोय. आता तांदूळ बघूया आपण. तर मला तांदूळ न्यायचे आहेत ना मुंबईला, म्हणून तांदूळ बघण्यासाठी मी खास करून इथं आले. बघूया कोण आहे का आतमध्ये. हे बघा सगळे तांदूळ आहेत. ओ तांदूळ घ्यायचे कोणचे आहेत दाखवा ना आम्हाला. हा दाखवा ना. कुठं? इथं आहे काय? चला बघूया कोणते तांदूळ आहेत ते. याचा वास नाही येत. थोडा येतो ना. पहिली गोष्ट मलाच वास येत नाही. दादांना फोन केलेला, ते बोललेले आहेत म्हणून जावा तुम्ही. याला बघा गाडीतच ठेवलंय. तर हा यायला बसला इथून उडी मारून. तिथंच बस, येऊ नको. हा येऊ नको इकडं. हा आतमध्ये थांब, तिथं पप्पा आहेत, येत आहेत, आम्ही येतो. हा थांब तिथंच थांब. हा येऊ नको. तांदूळ घेऊन लगेच येतो. हा इकडं आहे ना. ते कसं आहे, या गाडीमुळे तो दिसत नाही ना, त्याला समोर दिसलं पाहिजे. तर हे आहे खाद्य. काय आहेत तशा वड्या आहेत, भजीसारखे आहेत पावशी. पेंड सरकी पेंड. इथं ना गुराढोरांना आहे ना अशी पेंड दिली जाते बघा. ते सुद्धा त्यांची विक्री इथं करतात. ते तेव्हाच एवढ्या माशा बसल्यात. मी म्हणजे तांदळावर कशा एवढ्या माशा. चला मित्रांनो, आता तांदूळ कोणते घ्यायचे ते बघूया आपण. त्यांच्याकडे इंद्रायणी आहे ना, इंद्रायणी अजून त्यांनी म्हणजे हे केलेलं नाही, गिरणीतून काढलेला नाही आहे. साळांसकट आहे ना, तो साफ नाही केलेला आहे. इकडे काय आहे? हां अच्छा. हे बघा ही राईस मिल. आणि इथं सगळा भात टाकतात. कुठून दाई? त्या तिकडून टाकायचा आणि मग इकडे बाहेर येतो काय? आणि चाळा कुठे जातात मग? बाहेर. अच्छा बाहेरच्या साईडला, आउट साईडला जातात ना. अच्छा
पाहिलं तुम्हाला तेच दाखवायला आणलं. जिरा कोलम माहिती द्या. मग आता काय करायचं? तो इंद्रायणी नाही बोलतात. खायला चांगला आहे तो पण. या काय नाही. हा सांगते. चला मित्रांनो, हे बघा तांदूळाची गोणी घेतले. तिकडचं दरवाजाने चाला तिकडं. आणि थांबा बोली. ए थांब चला मागं हो. चल मागं हो. चल तिकडं. हां टाका इथं खाली. इथे टाक. हां टाकू. थांब टायगर. जा तू. काय नाही करणार तू. खाली टाका खाली. हां नाही तर बाहेर आलं ना सगळं चिखलाचे पाय करेल. आता ही घेतले. अजून 5 किलो वेगळा घेतलाय. आंबेमोहर मी घेतलाय वेगळा 5 किलो, कारण तो खूप टेस्टी असतो. आणि इथं मिलमध्ये आता तुम्ही म्हणाल की आंबेमोहरची प्राईस काय, तर आंबेमोहर हा तांदूळ खूप महाग आहे आणि त्याची प्राईस 95 kg आहे. आणि हा जो घेतला जिरा कोलम वायसाळ तो हा थांब तो घेतलेला आहे आम्ही 65 रेटनी असं. आता आले अजून आपलं बाकी आहे ना. हां थांब. आंबेमोहर पण घेतलेत. आणि आता चला निघालो कुकू आल्याच्या. चला हां येतोय. मम्मी पप्पा जसे काही जाणार आहेत कुठं निघून आलो. आता जायचं आम्हाला मच्छी बघायला. हा जायचं. झोपून घ्या आता तू गप्प. तुला आता बाहेर उतरणार नाही बघा. त्याला किती मस्त मी चादर बिदर टाकले. हा मस्त बसावं काय करावं. वाव चालूच आहे नुसतं. मासे घ्यायला आलो मित्रांनो. इथं मासेवाली एक सुद्धा नाहीये. तर काय समजेना मासेवाल्या कधी येतील त्या. 2 वाजून गेलेत पण अजून त्यांचा तपास नाही. बहुतेक 3-4च्या पुढेच येतील. हा ना. तर आता झाला आमचा हिरमूस. बघू आता पुढे जर रस्त्यात कुठे वाटेत मिळाले तर, नाहीतर काय मासे मिळणार नाही. फोन करू तुम्हाला. आता पुढे एक आहे तर बघूया तिथे भेटत का. चला आता खायला वगैरे घेतले मुलांना. इथं इकडचे पेढे बिडे कंदी पेढे स्पेशल आहे तिथले ते घेतले. मच्छीसाठी काय पण बाबा मित्रांनो. हे बघा संपूर्ण पुढं आहे ना धरण आहे. हा सगळा बरं का. तुका दिसतंय ना धरण आहे. हे बघा. आणि हा रस्ता बघा मित्रांनो. सगळा चिखल मातीचा रस्ता आणि ते धरण आहे ते बघा तिथं पूर्ण. इथे पाणी सगळं. आणि आता इथं पुढं चाललोय आम्ही काट्यावरती. कसला काटा तर माशांचा काटा. तिथं खूप मोठ्या कोळंब्या मोठे मासे मिळतात. आम्ही तिथून पहिले न्यायचो पण आता बरेच वर्ष झाले आलो नाही या साईडला, कारण आता फाट्यावर मिळतात म्हणून आम्ही इकडे येत नाही. पण आता आम्हाला फाट्यावर मिळाले नाहीत. मग आता आम्हाला इकडची आठवण आली तर म्हटलं चला बघूया. आता भेटतात का नाही ते पहिले बघायचं. ती मुश्किल आहे मोठी. पण रस्ता एकदम बेकार आहे. गाडी जर चिखल आहे सगळा. जर टायर बिसल भीती वाटते. पण नाही एवढं पण नाही आहे. सगळ्या गाडीचं वाटोळं होणार आहे आता. हे बघा हा धरण एवढा नाही तर हा धरण आहे शेतापर्यंत येते. एवढं पाणी असं हे होते जमते त्याच्यामध्ये. खूप आतमध्ये येते. आपण मागं इथं आलेलो 1-2 वर्षापूर्वी. सुप्रिया छकुली मी आम्ही 3 जणी आलेलो बघा. उन्हाळ्यात आलेलो. सुप्रियाची छकुलीची चप्पल पण तुटलेली. ती इथंच आलेलो. इथून आम्ही चालत तिकडे गेलेलो. बघू मावशीने खेकडी. हा खेकडी येतो. किरव या चांगले हा या कशी आम्हाला देणार का मावशी? विचारा बरं. विचारा कशा ते सांगा आम्हाला. मित्रांनो ते बघा माळशेज घाट समोर. आणि तिथं सगळे आहेत ना. ते बघा कसे सगळे हॉटेल आहेत. एक तर हॉटेल एकदम डोंगरावरती आहे उंच. ते बघा थोडं झूम करून दाखवते तुम्हाला. बघितलं एवढ्या उंचवरती हॉटेल बांधलंय. आणि त्या हॉटेलची खासियत अशी आहे ना की तिथं पायी जायला रस्ता नाही. तिथं फक्त थार गाडीच जाते. बाकी दुसऱ्या कोणत्या गाड्या जाऊ शकत नाही. असं ते हॉटेल बांधले. पण तिथं पण एवढं पावसामध्ये आहे ना एवढं फुल म्हणजे ना जाम असते पूर्ण. आता इथं ना खेकडी पकडणाऱ्या मावशी आहे. एक भेटले आम्हाला. तर त्यांना टायगरचे पप्पा गेलेत विचारायला. ते किरवे असतात बघा
पिवळे आणि काळे असे 2 कलरमध्ये ते खेकडी भेटल्यात. त्या खेकडी आमच्या आईकडे जास्त असतात. आता ते भेटल्यात तर बघूया भेटतायत का. किरवे या हे बघा टायगरच्या पप्पांनी किती आणलेत. मोठे आहेत ना, किती आहेत? दिले त्या भावाने. हा खरा देऊन या पैसे त्यांना. मेहनत आहे त्यांची, आता लय भेटतील. आहे ना, हा. या मस्त लागतात ना. अहो मला चावायची नाही ना, बाहेर यायची नाही ना. थँक्यू. काय नाव तुझं? बाळू आडनाव. या दादांनी दिले आपल्याला खेकडी. दादा थँक्यू. हा मित्रांनो हे बघा खेकडी. यस, या खेकडी पण मी एकटीच काढणार आता गावाला बैल गेल्यावर. वा 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 वा. अहो पण ठेवू कुठं? टायगर खातो का खेकडी? गावल त्याच्यात फुटलं तर गाडी चालू आहे. चावायची चला. हे बघा मित्रांनो, आता आलाय ना हा माल. हे वेगवेगळं चाललंय काय, छोट्या मोठ्या. हे बघा केवढ्या मोठ्या चिंग्या आहेत त्या, आहे ना. याचे नांगेच बघा किती मोठे आहेत. 2 नांगे खाल्ले पोट भरतो. खेकडीचे नांगे कसे असतात तसे याला नांगे आहेत. हे बघा मित्रांनो, आणि ही कोळंबी आहे ना. हे बघा संपले होते पण त्यांनी आपला रिस्पेक्ट केला. जुने मित्र आहेत माझे. अनिल आणि हरीश शेट्टी हे जुने मित्र आहेत. इथून इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो माल. कुठं? तळोजापर्यंत हॉटेलला सगळा जातो ना माल तुमचा? कंपनी. अच्छा मित्रांनो पाऊस एवढा आहे ना इथं बघा किती मस्त वातावरण झालंय इथं या गावामध्ये. इथं जिथं आलोय ना आम्ही मासे घ्यायला इथं हे बघा. आणि बरीच अशी मासे घेतले बघा. कोळंब्या पण भरपूर अशा मोठ्या घेतल्यात आणि मासा पण घेतलाय आम्ही. आता पहिले गाडीत बसतो. अहो चला बसू द्या आता. हा विश पूर्ण झाली माशांची. हे टायगर माशांचा वास घेतोय. तर आता झालेलं आहे आमची सगळी मच्छी. पहिल्या खेकडी घेतल्या, नंतर कोळंब्या घेतल्या, नंतर मासा घेतला तिथंच, आणि आता आम्ही निघालो. पण भात शेती आहे बघा, अजून आवणी चालू नाही झालेली आहे. आता हे आव्हान काढणार आणि दुसऱ्या शेतामध्ये जाऊन लावणार. जसं कोकणामध्ये कसं तसंच आहे इथं पण. इथं माळशेज घाटामध्ये बघा धुकं बघा. मित्रांनो धुकं एवढं जबरदस्त आहे ना. हे बघा त्या दिवशी आलो तेव्हा आपल्याला एवढं धुकं मिळालं नव्हतं. हे तर अजून आपण घाटाच्या अलीकडेच आहोत, अजून घाट तरी नाही आलाय. आता घाट लागेल आपल्याला. घाटाचा आपला टनेल आहे ना तो अजून आलेला नाही बोगदा. तर पण तिथून काय चाललंय. ए बाबा भिजतोय ना टायगर. अरे या इकडे चल टायगर, ये इकडे ये इकडे ये. लावा 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 लवकर लावा. हा बस बघा एकच नंबर. आता पुढे तर आता काही दिसणार नाही आणि त्याही दिसायला लागलंय बघा. आता MTDC पर्यंत आलो इथं. आहे बघा नाही आलो नाही आलो. आणि हे बघा मित्रांनो पुढं धुकं बघा. आता काहीच आहे, रस्ताच नाही, रस्ता गायब. तर ही मजा असते या माळशेज घाटाची. हे बघा हे ना, काहीच नाही दिसत, काहीच नाही दिसत. बाबली आहे ना, तागुली तागुली भिजेली भिजेली. मोकार धुकं, मोकार पाऊस. धुकं आहे बाबांनो, काय सांगायची पडवं. आणि एवढ्या धुक्यांमध्ये लोकांना एन्जॉयमेंट साठी बघा ना, एन्जॉय करायला एवढे पर्यटक जमलेत ना. शनिवार रविवार आहे आज. शनिवार रविवार गाड्या लावा. हे बघा धबधबा बघा. हा आला पहिला धबधबा. वरती बघा काहीच नाही. त्या साईडला दरी तर बघायलाच नाही त्या बाजूला.
तो धबधबा बघा कसा ओसंडून वाहतोय. तिथं आपण ना गेल्या वर्षी आहे ना त्या धबधब्यामध्ये आपण गेलेलो टायगरला घेऊन, पण यावर्षी नाही जाणार बाबा, यावर्षी नको. आता लेट झाले, आम्हाला 4 वाजले मित्रांनो निघता बघा. आता मासे वगैरे घेता तर आता नको. नेक्स्ट टाईम आल्यावर टायगर नसतील तेव्हा, टायगरला नाही भिजवायचं.